आज आम्हाला आर्नीमध्ये कांदा टाकायचं होतं. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे साक्षी. आम्ही ना 7 ते 8 माणसं होतो. आर्नीमध्ये आम्हाला कांदा टाकायचं होतं. कारण की कांदा काढल्यापासून खूप दिवस झाले होते, 10 ते 15 दिवस. पण सगळ्या बायांचं कांदा काढून झाल्याशिवाय ना कांदा भरणीला काय आम्हाला टाईम आला नव्हता. मग आज फायनली आम्ही कांदा भरायला चालू केलं होतं. आज आणि उद्या आम्हाला कांदा भरायचं होतं. पण आज आम्हाला एवढी आरण होईल असं वाटलं होतं, पण झालंच नाही. कारण खूप बारका कांदा होतं, त्याच्यामुळे खूप टाईम गेला. इकडे हे नाना आहे ना, वर घमेली घ्यायला होते, म्हणजे चांगले कांद्यांना शिग लागण आणि सगळं हे बराकीमध्ये कांदा बसन. थोडासाच दिवस राहिला होता, पण कांदा आमचं बरंच राहिलं होतं भरायचं. त्याच्यामुळे ना मग काही कांदा राहिलंच भरायचं. दुसऱ्या दिवशी सकाळचंच आम्हाला आता 9 वाजता येऊन कांदा भरायला लागन. इकडं काका मावशीला न्यायला आले होते ना, काका पण वाहू लागत होते. आणि इकडं नाना तर आतमध्ये शिग लावायलाच होते, कारण कांदा भरायचं खूप राहिलं होतं. पण ह्या आर्नीमध्ये बसते का नाही, त्याच्यामुळे ना ही शिग लावल्याशिवाय तर कांदा याच्यामध्ये बसणार नव्हतं. तर पटापट सगळ्यांची कामं चालू होती आणि इकडं मी आर्नी वरची पात काढत होते. त्याच्यानंतर आमच्या आर्नीमध्ये एक उंदीर निघला आणि या उंदराने तर सगळ्या बायांची धांदलच उडवली. सगळेजण ह्या उंदराला ना घाबरून पार पळायलाच लागले होते. नानी तर इकडं जाऊन बसली होती. सगळे मला म्हणले, तुलाच लय उंदराची भीती वाटते. पण जेव्हा उंदीर पळाला ना, तेव्हा कळालं का सगळ्यांनाच भीती वाटते. नंतर सगळ्या बाया घरी गेल्या. आता दुसऱ्या दिवशी परत सकाळचं 9 वाजल्यापासून ड्युटी चालू होणार. असा आजचा दिवस गेला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला बाय मित्रांनो.